दगडी खलबत्ता आहे आपल्याकडे आणि या फुलांची पण भाजी करतात, छान लागते भाजी। हां, वाग्यामध्ये गुड बॉय, शेरू पण गुड बॉय आहे बघ, बघा बघा बघा, घेवडा घेवडा आहे हा घेवडा। म्हणजे कधी कधी बघा आपल्या घरामध्ये थोड्याशा भाज्या उरलेल्या असतात, तूप किंवा लोणी असतं ना, ते 1 मिनिटाचं काम होतं तरी पण बघा इतक्या लांब यावं लागलं। काटे टाकू आतमध्ये थोडं सुकवायचं ना, झाडू फिरवतो। थोडा थांबत होतं हा लागलं आणि त्याला रोज आहे जरा बारीक पाण्याला कसं होतं त्याला उगाच ताकद वाढत नाही। तर चला आता घेतलंय मी घरातलं काम करायला। सगळ्यात आधी म्हणजे झाडू बिडू काढून झाले घरातलं सगळं, पण गहू मला साफ करायचे, दुपारच्या वेळेस वेळ नाही मिळणार, आता सकाळी सकाळीच करून घेते। तशी बाई सगळी तयारी आणि ते कुणाच्या बाबांचा फोन आलाय, काय झालं? नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये। तर सकाळी सकाळी बघा आता मी दळण काढायला घेतले, म्हणजे आत्ता मी नाही घेतलं तर दिवसभर मग तसंच राहून जाईल, कारण एकदा का कामाची सुरुवात केली ना मग ते राहून जाते। म्हणजे 2 दिवस झाले मला गहू साफ करायचेत, पण काही ना काही असं असतं मग राहून जातं, त्याच्यामुळे सकाळी सकाळी आता मी करायला घेतलेलं आहे। अर्धा 1 तासाचं काम आहे, पटकन होऊन जाईल। आता चक्की बघूया आज लावायची का उद्या लावायची ते काय अजून मला माहीत नाही आहे, पण गहू मात्र साफ करून ठेवते। आणि कुळदाचं पीठ पण तयार करायचं, ते पण बापरे किती दिवस झाले राहिलंय, पण ते भाजायचं असतात ना, त्याच्यामुळे बघते जर का आज वेळ मिळाला तर आजच करणार। म्हणजे काय एकासोबत दोन्ही पिठं की नाही आपली दळली जातील मग, त्याच्यामुळे बघू आता कसं काय होतं ते। तर आता इथे कुणालचे बाबा आहेत, चुलीच्या जवळ बसलेले आहेत, ते चूल पेटवतात। कणकवलीला जायचं आहे, बघू जायचं, कदाचित आज कणकवलीमध्ये एक फेरी होईल, अजून काही नक्की नाही आहे, कदाचित जर कन्फर्म झालं तर म्हणजे बरं आहे, मला पण जायला मिळेल। त्यांना म्हटलं गेलो तर आपण दुपारच्या नंतरला जाऊया, तिथे ना समोसे खूप छान मिळतात आणि मला असं समोसे खायची इच्छा झालेली आहे। तिथे ह्याच्या बसस्टॉपच्या समोरच आहे ना, काय कुठे आहे ते लोकांना माहिती आहे, सुरभी हां डेपोच्या समोर एक काय ना आहे मिठाईचं दुकान आहे ना, ते समोसे खूप मस्त असे मिळतात। म्हणजे कधी पण आम्ही कणकवलीला गेलो ना की तिकडचा एक तरी समोसा आम्ही खातो, असं आहे ते, त्याच्यामुळे गेलं तर बरं आहे। समोसेसाठी आपण जाऊया, हां चांगलं आहे। चला आता गहू साफ करून घेते, राहिलं का राहून जाईल। चंगू मंगू माझे अजून आलेले नाही आहेत, कधीचे गेलेत खेळायला, आज अजिबात आलेले नाही आहेत, ते कुठेतरी लांबच गेलेत ते खेळायला ना। काय मग कुणाल काय चाललंय? काय नाही, काम चालू झालंय आज, काम कमी आहे काय? हा काम कमी आहे काम, पाणी सावकाश घे उतरवून, कमी घेऊ नाही, पाडतो पाणी, पाडतो पाणी सावकाश घ्या, हे बेटा हा बघा, हा एक आलाय, म्हणजे येऊन 5 मिनिटं झाली आणि दुसरा काय अजून आलेला नाही आहे। त्याचे बेटा ये इथे माझे गहू पण बघा साफ करून झालेले आहेत, दोन्ही ह्याच्यात गहू आहेत। आता आपण जाऊया ह्या साईडला, तुम्हाला ना हा एक दाखवते, हा बघा हा खलबत्ता, दगडी खलबत्ता आहे आपल्याकडे, तिथे आतमध्ये कोपऱ्यामध्ये होता, तर आता मी काढला आहे, त्यात पाणी टाकून ठेवलं आहे, म्हणजे धुवायचं, स्वच्छ करायचं आहे, चटणी बिटणी बनवायला आपल्याला कामाला येणार। आणि इथे बघा खत पाणी आपलं चालू आहे कालपासून जोरात,
म्हणजे ह्या वेली बघा आपल्याकडे आलेल्या आहेत. भोपळ्याची वेल आणि ती कसली आहे, शिराळ्याचे. मागे बघा तुम्हाला मी दाखवलं होतं कसली आम्हाला माहीतच नव्हतं, पण त्याला ते फूल आलं होतं आणि त्याच्या मागे फळ पण धरलं होतं. काय नाही ते शेण आणि काय राख ह्याचंच खत करणार. फूल तर बघ केवढं मोठं आलं ना, बापरे. हे बघ केवढं मोठं फूल आहे बघा भोपळ्याचं. आणि या फुलांची पण भाजी करतात, छान लागते भाजी. भोपळ्याच्या पानांची पण भाजी मस्त. आणि इथे साईडला गोंड्याची रोपं पण. ही बघा, ही तुम्हाला दाखवते वेला. हिला पण करायचं आहे खत पाणी. आम्हाला कसं अजून पटकन असं ओळखता येत नाही, थोडंसं जरा असं होतं. हे बघा, हे दिसतंय फळ बघा धरलेलं आहे. धरलं आहे रे फळ त्याला. ह्याला जरा खत पाणी चांगलं करायचं आणि पाणी भरपूर हवं. ह्या वेलींना पाणी खूप लागतं मातीमध्ये ना, ओलावा भरपूर लागतो ना, तरच चांगल्या होतात त्या. त्याच्या हां, असं डीपमध्येच खड्डा कर. हा छान केला खड्डा, असंच करायचं. अळी माती टाकून भरणार. आणि या फांद्या पण जगल्या आहेत ना गुलाबाच्या. तिकडे त्या साईडला पानं आली, त्या साईडला कोंब आले. हां, हे बघा ह्या फांद्या तुम्हाला दाखवलं होतं मागे लावलेलं. हां, हे बघा कोंब फुटलं आहे. हे बघा, हे बघा इथे कोंब फुटलेलं आहे. एवढंच की 2 टाईम जरा पाणी घालायचं. आता बघूया किती ह्याला कोंब फुटतं ते. एक तर जगले, पण त्यांना आता चांगलं होईपर्यंत पाणी घालावं लागेल. गरमी आहे ना, त्याच्यामुळे जरा लक्ष ठेवायचं, बाकी काही नाही. चला ह्यांचं चालू देत. आता मी चालले किचनमध्ये, पोटा पाण्याची सोय करते. पाणी घालते असं वरपासून घाला, असं पाणी. ते गवत सगळं काढून टाकलं आपण. कुठलं ते वर पण पाणी घाला. वर म्हणजे कुठे? असं 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 पूर्ण पारा पूर्ण भिजव. अच्छा, हां हां. अळी चांगली कर पण असं बोलते. इकडे खत पाणी व्यवस्थित. पाणी कसं बाहेर नको जायला म्हणून. याला भोपळ्याला कसं जमिनी बरोबर मुलं पकडत जातो तो. हा, वाढत जातात ना. हा बरोबर. हा, मुलं जशी पकडणार ना त्याची खाली जमिनीत, तसं तो मग चांगला होईल बरोबर. तर बाहेर कुणालच्या बाबांचं काम चालू होतं तोपर्यंत माझं मी म्हणजे थोडंफार बाहेरचं आवरलं आणि मग मी आले किचनमध्ये सगळ्यांसाठी नाश्ता बनवायला. म्हणजे 8-8:30 झाले का नाश्त्याची तयारी करायला मी सुरुवात करते, कारण कुणालच्या बाबांना भूक लागते. कारण आपण बघा बागेमध्ये असं मेहनतीचं काम करतो ना, लाकडं तोडायचं, परत बागेतली कामं, मग भूक कशी लागते. त्याच्यामुळे 8-8:30 वाजले का मी तयारी करायला सुरुवात करतेच. तर आज नाश्त्यामध्ये ह्यांच्यासाठी शिरा बनवला होता. म्हणजे कुणाल आणि कुणालच्या बाबांसाठी. शिरा काही मला आवडत नाही, त्याच्यामुळे फक्त या दोघांसाठीच बनवलेला आहे. भाग्या शेरू यांच्यासाठी पण कुकर लावून झाला होता आणि ते देवासाठी पण नैवेद्य काढला मी. तर कुणालने ते पूजा करून घेतलेली आहे. या दोघांची गोष्ट बघा. भाग्या शेरू आपले इतके आगाव आहेत ना, त्यांना आता माहिती आहे ना देवाजवळ गोड दिलंय ना, प्रसाद ठेवला ना नैवेद्य. हा, दोघांना हवा आहे. कुणाला म्हटलं जरा असं घाल त्यांना थोडासा. बघा कशा हवरे दोघं पण. काय तुपाचं बनवलं घरामध्ये की गोड म्हणजे बनवलं का दोघांना लगेच माहिती पडतं आणि मग अशी त्यांच्या हवरेगिरी चालू असते. गरम आहे तोंड भाजेल वाग्या. खाली बसायचं गुड बॉय बनायचा. देऊ नको कुणाला, देऊ नको अजिबात. खाली बसल्याचे गुड बॉय बना. वाग्यामध्ये गुड बॉय आहे. हां, वाग्यामध्ये गुड बॉय. शेरू पण गुड बॉय आहे. बघा 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 कसं मागतोय बघा. हे असं असतं ह्या दोघांचं. थंडा करून दे, गरम आहे खूप. हां, आता जरा जीव कसं समाधान होईल. जास्त नाही देत कारण गोड आहे ना, मग जनता वगैरे होतात ना. हवरा बघा आमचा कसा. चला तुमचं पण देते आता खायला. चला दे 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 कुणाल रे, दे. गरम आहे बेटा, गरम आहे. हाव आहे. दादाला मस्काला होतोय. चला शेरू, चला तुमचं पण खायला येते. चला बस आता. हां बघा दोघं जण कसे वेटिंगला बसलेत बिचारे. वाग्या तू हे अंगाला काय लावून आलाय? हे बघा ते काटेरे असतं ना, ते बघा कसं लागलंय त्याच्या अंगाला. त्या हाताने काढायला लागेल. भूक लागली दोघांना. त्यांचं जेवण आता ना मी जरा मिक्स करते. हे बघा उकडलेली डाळ, भात, चिकनचं सूप आणि चिकनचं 1 पीस. आम्हाला कसं चिकन फक्त नावाला असेल ना चालतं, पण त्याचा वास हवा. नाहीतर ना हा वाघ्या ना आपला खात नाही ना, पक्का नॉनव्हेजवाला आहे वाघा आपला ना. वाघोबा ए बाघा भाई, ए बाघा का वाघ्या, जेठालालमधला बाघा.
गरम होतं खूप. आता असं गार करून द्यावं लागतं रोजच्या रोज. परातीमध्ये असं घेतलं ना मग ते थंड होतं ना पटकन. मग झालं आता गार झालं. जरा असं मॅश करून मग देते. झालं एक गुंडुल्या चला देते. चला चला झालं देते. हां दोघांना पण संगातीच देतो म्हणजे मागं पुढं अजिबात नाही. जे काय असेल ना दोघांना सारखं ना. शेरू शेरणी या माझ्या शेरणीला लय ग भूक लागते माझ्या वासराला. डोंगर दऱ्यातनं फिरून फिरून बघा कसं झालाय तो. बारीक तब्येत बघा कसं झालाय. आपला वाघ्या आता जरा म्हणजे झालाय व्यवस्थित पण हा आता बघा बारीक झालाय. त्याला पायात थाऱ्यावर असतो नुसता धावत इकडं तिकडं नुसता धावत. वाघ्या तरी दमला ना तरी बसणार पण हा सतत धावत त्याच्यामुळे खाल्लेलं त्या अंगालाच लागत नाही ना. शेरू बघा कसं ऐकतोय ना. चला त्याला खायला येते भूक लागली आता. हा वातावरण बघा कसं आजचं. मगाशी ऊन होतं आणि आता ना ढगाळ वातावरण झालेलं आहे. आता सगळ्यांना नाश्ता वगैरे दिला मी पण खाल्ला. माझी फेवरेट चटणी आणि चपाती. ह्यांनी शिरा खाल्ला. कुणालच्या बाबांचा फोन आला आहे म्हणून ते बोलत आहेत. आता मी इथे माहिती कशासाठी आले भाजी काढायची हो. म्हटलं ऊन जर का आलं कडकडीत मग नंतरला बाहेर पडता येणार नाही त्याच्यामुळे मग आत्ताच आले. ह्या घेवडाच्या शेंगा बघा तयार झाल्यात ना त्या जरा काढून घेते. आता परत सुकून जातील ना म्हणजे काय थोडीफार भाजी निघेल ती काढून घ्यायची. आणि नवीन बघा बियाणे लावलं होतं ना इथे तुम्हाला दाखवलं होतं. तर हे बघा किती छान असं रुजून आलेलं आहे. हे बघा घेवडा या घेवड्याची भाजी की नाही मला खूप आवडते त्याच्यामुळे जास्त प्रमाणात या वेलीनं मी लावलेले आहेत. असं हे बघा ही अजून एक छोटीशी आहे. बघा किती छान झालं की नाही. म्हटलं तुम्हाला पण दाखवूया आता. झालंय तर तयार. आणि तो बघा सरडा कसा पळाला. तो बघा त्या दगडीवरती कसा बसलेला आहे तो. आता मी जवळ गेले ना तर पळून जाईल. बघा हलतोय तो बघा हलतोय. जाऊ दे विचारायला मीच घाबरते त्या सरड्याला. तर ह्या पहिला शेंगा काढून घेते घेवड्याच्या. तुम्हाला मी फक्त दाखवते जवळून कशा आहेत त्या. आणि हे वरती ना राख टाकलेले हे तुम्हाला काळं दिसते ना ते बघा राख टाकलेले. काय ना तयार झालेत. घेवडा माझी फेवरेट भाजी. आणि दुसरं पण काढायचं ते तुम्हाला मी दाखवते नंतरला. बघू आता ह्या किती निघतात त्या. कमी प्रमाण आहे. ही बघा ह्या वालीच्या शेंगांची वेल आहे आपली. आणि ह्या शेंगा ना आम्ही काल संध्याकाळी काढून घेतल्या होत्या. 10-12 शेंगा मस्त अशा निघाल्या होत्या. आता ह्याची पानं मी काढून घेते कारण मी आता ठरवलं आहे मिक्स भाजी करायचं. ही बघा ही छान अशी तयार झालेली आहे. कोवळी पानं ना ह्याची भाजी मस्त होते. छान हे बघा इतकं काढून घेतलं आहे. म्हणजे पालकसुद्धा काढला आहे मी थोडासा. म्हणजे सगळं थोडं निघालेलं आहे. त्याच्यात करूया आपण मिक्स भाजी. वांगी आहेत पण मोठं वांगी नको नंतरला आपण ठेवलेत काहीतरी बनवता येईल. मुळा पण आपला तयार झाला आहे पण तो आजला नको आहे उद्यासाठी ठेवलेला आहे. आणि आत्ता बघा मी दुपारचं जेवण करायला घेतलेलं आहे. म्हणजे अर्धं जेवण माझं झालेलं आहे अर्धं बाकी आहे. आणि कुणालचे बाबा आता गेलेत CNG भरायला. मगाशी बघा तुम्हाला म्हणाले की कणकवलीला जायचं म्हणजे त्यावेळेस कन्फर्म नव्हतं पण आता कन्फर्म झालेलं आहे. त्याच्यामुळे पटापट सगळं घरातलं आवरून आम्हाला एक 4च्या आसपास निघायचं आहे. खूप महत्त्वाचं काम आहे त्याच्यामुळे आपल्याला तिकडे जावं लागते असं. तर आता भाजी जी काढली होती ना बागेतून मिक्स भाजी मी करते आणि झटपट तुमच्याशी रेसिपी शेअर करते. ही भाजी खूप मस्त बनते आणि त्याच्यामुळेच मला असं वाटलं की ही रेसिपी तुमच्याशी शेअर करावी. म्हणजे कधी कधी बघा आपल्या घरामध्ये थोड्याशा भाज्या उरलेल्या असतात थोड्या अशा आणि मग त्यावेळेस मग काय करायचं तर अशा प्रकारे तुम्ही भाजी करू शकता. आता ही भाजी कशी आपल्या बागेतनं थोडीशी बघा निघालेली आहे त्याच्यामुळे मिक्स भाजी ना अशी मी मागे एकदा दोनदा करून बघितली होती आणि खूप छान अशी झाली. आवडते आमच्याकडे. तर बघा रेसिपी शेअर करते झटपट. तर ही बघा ही आपली थोडी भाजी मिक्स पालेभाजी बटाटा मटार आणि वालीच्या शेंगा कांदा टोमॅटो लसूण आलं लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर. चला पटकन आपण ना बनवून घेऊया. तर रेसिपीला सुरुवात करायच्या आधी अगदी आवर्जून तुम्हाला मी सांगेन की ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि मी ज्या भाज्या घेतल्यात ना त्याच भाज्या
हव्यात असं काही गरजेचं नाही आहे. तुमच्या घरामध्ये ज्या काही उरलेल्या भाज्या असतील ना, थोड्या थोड्या, त्या कोणत्या पण भाज्या घ्यायच्या आणि छानशी अशी बघा ही रेसिपी तयार होते. तर इथे बघा आता काय घेतलेलं आहे मी, फोडणीमध्ये आलं, लसूण आणि कढीपत्ता टाकला आहे. त्याच्यानंतर कांदा घातलेला आहे. कांद्याचं प्रमाण की नाही थोडंसं जरा जास्त घ्यायचं. नंतर मसाले म्हणजे तिखट मसाला, हळद आणि गरम मसाला आपल्या चवीप्रमाणे घ्यायचं. त्याच्यानंतर टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटोचं प्रमाण पण थोडंसं कसं जास्त घालायचं, म्हणजे अशी ग्रेव्ही अशी छान तयार होते मग त्याच्यासाठी. आणि सगळ्यात आधी कोणत्या भाज्या घालायच्या, तर ज्या भाज्या म्हणजे शिजायला वेळ जातो अशा भाज्या अगोदर त्या फोडणीमध्ये आपण घालून घ्यायच्यात. चांगलंसं परतून घ्यायचे, म्हणजे तेल सुटायला पाहिजे अशा पद्धतीने सगळ्या भाज्या वगैरे आपल्याला परतून घ्यायच्या. त्याच्यात 2 मिनटं एक वाफ येऊ द्यायची आणि त्यानंतर मग कोथिंबीर आणि मग पालेभाज्या मी घेतलेल्या आहेत बघा, त्या इथे घालून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आणि मग गरजेप्रमाणे इथे म्हणजे चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालायचं. पाण्याचं प्रमाण पण कमी ठेवायचं, जास्त करून वाफेवरती आपल्याला ही भाजी शिजवायची. मी फक्त इतकंच सांगेन की ज्या काही टिप्स तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत ही भाजी करताना, ते फक्त तुम्ही फॉलो करा. भाजी तुमची अप्रतिम बनेल. म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी घालायचं आणि कांदा टोमॅटो ह्याचं प्रमाण थोडंसं जरा जास्त घालायचं. तर भाजी बघा सगळ्याचा मिक्स करून झालेली आहे. त्याच्यानंतर झाकण ठेवून वाफेवरती आपल्याला स्लो गॅसवरती भाजी शिजवून घ्यायची. एक 5 मिनिटानंतर बघा भाजी आपली आता शिजलेली आहे. आता सगळ्यात शेवटी यात टाकायचं थोडंसं तूप किंवा लोणी असतं ना ते घाला, किंवा बटर असतं ते पण तुम्ही घालू शकता. तर 1-2 चमचे मी ते घातलंय आणि चांगलं अशी मिक्स करायची. आपली भाजी आता ही तयार. तुम्ही करून बघा ही भाजी तुम्ही एकदा. आता मी गॅस इथे बंद करते. चंगू मंगू मी आली आहे जाऊन. काय आणू खाऊ? आईस्क्रीम घेऊन त्या तुला रे. मोठ्या चंगूला काय आणू? तुला काय हवंय? आईस्क्रीम खायचं आहे खरोखर? घरी आल्या येईपर्यंत मेल्ट होऊन जाईल तो कोनवाला. बघते. हा चल वाघ्याशिरला आणते, आईस्क्रीम आणते. खूप दिवस खाल्ला नाही बाबू, खाऊ घेऊन येते मी. बशा दादा बरोबर बशा. कुणाल त्यांना जर का आम्हाला उशीर झाला ना तर त्यांना घरात घ्या. मागचं ते बंद कर दरवाजावरील. चला टाटा बाय बाय. गेट बंद करायचं आहे. तर हे बघा कणकवलीचं तहसीलदारांचं ऑफिस आलं. पण हा लवकर आलं. मग काय आपले काय पेपरच घ्यायचे होते. समोसा खायचा आहे मला. 1 मिनिटाचं काम होतं तरी पण बघा इतक्या लांब यावं लागलं. पण आपलं काम कसं झालंय लगेच, म्हणजे खूप महत्वाचं काम होतं. तुम्हाला माहिती आहे सगळं चाललंय सध्या जागा जमिनीचं, त्या बाबतीत तिथं आलो होतो. आता काय समोसे खाऊया ना? समोसा आता खाऊया का? बघूया चला जाऊया समोसा खाऊया आणि मग घरी जाऊया. मग कामाचं असलं की एवढं लांब यावंच लागतं ना. ते समोर काय आहे? रॅशनचं आहे का ते? ते गोडाऊन आहे. हा गोण्या बिण्या सगळं ठेवलेलं आहे. धान्याचं गोडाऊन आहे, शासकीय धान्याचं गोडाऊन. चला निघूया चला. हा बघा कणकवलीचा गजबजलेला बाजार आणि तिथे समोर बघा ते समोसेवाला आहे ना सुरभीमध्ये, जे छान समोसे मिळतात. कुणालच्या बाबा गेलेत आता आणायला. आमचे भाग्या शेरू बघा आईस्क्रीम पण खाऊन झालेले आहेत आणि आता आपल्या शेरूला समोसा पण हवाय. काय हवं रे? तर हे बघा हे आता इथे समोसे आणलेले आहेत. तर कुणालचं ऑफिस अजून चालू आहे त्याच्यामुळे कुणाल काय येत नाही आहे. म्हणजे तो थोड्या वेळाने खाईल तो असं. पण शेरूला मात्र थोडासा हवाय. थोडंसं देणार शेरू आहे बा इकडे बघ. थोडंसं देणार. हा आईस्क्रीम खाल्ला ना तू? आईस्क्रीम खाल्ला ना? आईस्क्रीम म्हटल्यावर वाघ्याची मान कशी वर झालेली बघा. हां चला गाई करा चला. तर चला मग ताईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.